चला सुरू करायचं. लवकर काय होणार आहे? 6 एप्रिल 1980 ला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती. उद्याची 6 एप्रिल 2024 भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. भारतीय जनता पक्षाने स्थापना दिनानिमित्त 97,325 बूथवर आमचे बूथस्तरीय कार्यकर्ते, बूथचे अध्यक्ष स्थापना दिवसाचा राज्यभर कार्यक्रम करणार आहेत. स्थापना दिवसानिमित्त सकाळी बूथवरील आमचा जो बूथ अध्यक्ष आहे, भारतीय जनता पक्षाचा ध्वजाचं झेंडावंदन करतील. किमान 50 घरी जाऊन नमो ॲपच्या माध्यमातून मायक्रो डोनेशन करतील, मायक्रो डोनेशन मागतील. नमो ॲपच्या माध्यमातून मायक्रो डोनेशन मागतील. जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतील, सत्कार करतील, स्वागत करतील. आणि उद्या संपूर्ण बूथवर पक्षप्रवेशाचे कार्यक्रम, बूथस्तरीय पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर उद्या होतील. राज्यातले 33,925 सुपर वॉरियर या संपूर्ण बूथला जाणार आहेत. स्वतः देवेंद्रजी सुपर वॉरियर आहे. बूथ क्रमांक नागपूर दक्षिण पश्चिम 5 आणि 6. नितीन गडकरीजी सुपर वॉरियर आहे. 219 आणि 220 नागपूर लोकसभा, नागपूर मध्यमध्ये. मी स्वतः 28 आणि 29 कामठी विधानसभेच्या बूथवर असणार आहे. आणि आमचे सर्व नेते, जी यादी दिली आहे, हे सर्व नेते, सर्व आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यातले मंत्री, ज्यांना 2-2, 3-3 बूथ आम्ही सुपर वॉरियर म्हणून दिलेत, या सर्वांनी उद्या बूथवर जाऊन भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस 3 तास किमान बूथवर थांबून, स्वतः उद्या देवेंद्रजी 3 तास बूथ नंबर 5 आणि 6 वर असणार आहेत. 3 तास ते प्रवास करणार आहे या बूथवर. मी स्वतः सकाळी 9 वाजता 2 बूथचा पूर्ण प्रवास करणार आहे. घरचोलो अभियानही करणार आहे, झेंडावंदनही करणार आहे, ठरल्याप्रमाणे संपूर्ण बूथचे कार्यक्रम करणार आहे. एकंदरीत लोकसभा निवडणूक लक्षात घेता भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस 97,325 बूथवर मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि संपूर्ण टीम ही त्या ठिकाणी करणार आहे. लवकरच त्या ठिकाणी गुढीपाडवा आहे. 9 तारखेला गुढीपाडव्याला विकासाची गुढी, 9 तारखेला विकासाची गुढी. प्रत्येक बूथवर महिला मोर्चा उभारणार आहे. 11 तारखेला महात्मा फुले यांची जयंती आहे. आमचे सर्व बूथचे अध्यक्ष आपापल्या बूथवर टिफिन बैठक करणार आहे. बूथवरची टिफिन बैठक. आमचे बूथवरचे 50
कार्यकर्ते बसून टिफिन बैठक करून महात्मा फुलेजींना वंदन करून प्रत्येक बूथवर आणि मग मतदार यादीचं वाचन करून प्रत्येक घरी जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। 14 तारखेला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे। महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संपूर्ण बूथवर प्रभागामध्ये प्रत्येक गावामध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंतीचाही कार्यक्रम आम्ही करणार आहोत। आम्ही बूथस्तरीय कार्ययोजना तयार केली आहे। लोकसभेची निवडणूक आम्ही पक्षाचे कार्यकर्ते बूथवर मोदीजी आणि मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला, तो संकल्प आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बूथवर 51% मतं आम्हाला कशी मिळतील याची योजना आम्ही मागच्या 9 महिन्यापासून केली आहे। जवळपास पक्षाचे 32 लाख कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ काम करणार आहे। देवेंद्रजी सहित माझ्यासहित सर्व 32 लाखाच्या वर कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करणार आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की महायुतीचे 45+ खासदार 32 लाख भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे निवडून आणण्याकरता पूर्ण वेळ काम करणार आहेत। मला विश्वास आहे आमची संघटना जी आहे ही संघटना घरोघरी जाऊन एक मत मागून मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देतील आणि 45+ खासदार महायुतीचे निवडून येतील। जे संघटनात्मक कार्य आमचं आहे त्या कार्यावर ज्या ठिकाणी शिंदेचे उमेदवार उभे आहेत शिवसेनेचे धनुष्यबाणवर, तिथे पूर्ण ताकदीने आम्ही सर्व एकनाथजीच्या मागे उभे आहोत। अजितदादा जिथे आहेत तिथे घडीला जिथे आम्ही आहोत, तर 11 पक्षाची महायुती आम्ही सर्वांना विनंती करणार आहोत की आम्हालाही प्रत्येक लोकसभेमध्ये आम्ही त्यांची मदत घेणार आहोत। निश्चित विजय होईल। 45+ लोकसभा आम्ही जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे। जनतेकडनं आम्हाला नक्की मोदीजींना समर्थन मिळेल हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेकडनं आम्हाला आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी ही सराव परीक्षा आहे का उद्याची सगळ्या बूथवर जाऊन पुन्हा रिवाइज करणे? प्रत्येक वर्षी आम्ही 6 एप्रिल हा स्थापना दिवस प्रत्येक बूथवर आम्ही साजरा करतोच, पण यावेळी मात्र स्वतः देवेंद्रजी राज्याचे सर्व नेते सुपर वॉरियर ज्याला आम्ही म्हटलं आहे 33,325 नेते जे महाराष्ट्रात पंचायत ते पार्लमेंटपर्यंत आहेत, ज्यांना कधी सरपंच ते पार्लमेंट, तालुका अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षपर्यंत सर्व नेते या स्थापना दिवसामध्ये 3 तास बूथवर थांबणार आहे। महाविकास आघाडीकडून कुठेतरी तुम्हाला धोका वाटत आहे का म्हणून ही तुम्ही सगळी मेहनत घेता महाराष्ट्रामध्ये? आमची मेहनत निरंतर आहे। 6 एप्रिल 1980 पासून भारतीय जनता पार्टी मेहनत करते आहे आणि त्यामुळे आमचा हा प्रवास निरंतर प्रवास आहे आणि आम्हाला काही चिंता नाही कुठली। हा पक्षाचा स्थापना दिवस आहे उद्याचा आणि त्यामुळे पक्षाचा स्थापना दिवस हा प्रत्येक बूथवर व्हावा। प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता या स्थापना दिवसामध्ये इन्व्हॉल्व राहावा। नमो ॲपच्या माध्यमातून जे आम्ही मायक्रो डोनेशन मागतोय 10 रुपये 20 रुपये प्रत्येक घरून थ्रू नमो ॲप आम्ही मागणी करणार आहोत। प्रत्येक घरी जाऊन 10 रुपये 20 रुपये पक्षाकरता जमा करणार आहोत। मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घेणाऱ्या बूथ स्तरावर स्थानिक स्तरावर पुन्हा पक्ष फोडण्याचा आरोप होणार नाही का? एवढा सगळा बूथवर पक्ष याला जोडून तुम्ही मोठा चेहरा आहे का उद्या? बूथवरचे पक्षप्रवेश अनेक कार्यकर्ते जसं मोठे नेते पक्षामध्ये येत आहेत, तर बूथवरच्या कार्यकर्ते जे आहेत इतर पक्षाचे त्या पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे
की मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली, मोदीजींना मत देण्याकरता भारतीय जनता पार्टी देण्याकरता खूप आग्रह आहे बूथवरच्या कार्यकर्त्यांचा. म्हणून उद्याचा आमचा हा स्थापना दिवसानिमित्त पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे. आज सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये काँग्रेसने जाहिरात केलेली आणि त्यात भाजपची वॉशिंग मशीन दाखवलेली आहे. नेते त्यात जातात आणि सुचवतात असा जाहिरातीचा काँग्रेस पार्टी ही रोज कमजोर होते आहे. काल माजी खासदार संजय निरुपमने पार्टी सोडली. आपण मागे बघितलं असाल की शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कन्या अर्चना पाटील चाकूरकरने पार्टी सोडली. बसवराज पाटील यांनी पार्टी सोडली. उल्हास पाटील यांनी जळगावमध्ये पार्टी सोडली. इतके मोठे मोठे लोक काँग्रेस पार्टी सोडून चालले आहेत आणि एकच सांगतात आहे, काँग्रेस पार्टीत आम्हाला कोणी विचारत नाही, काँग्रेस पार्टीत त्यांची कोणी साथ घेत नाही आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमध्ये असंतोष आहे. राहुल गांधीला वेळ नाही आहे. राज्याचं नेतृत्व हे दुभागलेलं आहे. अशोक चव्हाणजी सारखा नेता काँग्रेस पार्टी सोडून निघून गेला आणि त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या काळात अनेक जर कुठे पक्षप्रवेश अनेक वेळा पुढच्या काळात जर तुम्हाला अजून काँग्रेस पार्टी ही कमजोर झालेली दिसेल. आता राज्यस्तरीय कमजोर झाली, आता बूथ स्तरावर कमजोर झालेली दिसेल. सेनेचे एमपी बदलले असा आरोप होतो आहे की बीजेपीने दबाव आणून त्यांच्या सिटिंग एमपींना बदलवलं, त्याच्या जागी दुसरे उमेदवार होते. मी स्वतः एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा प्रत्येक बैठकीमध्ये आहोत. परवा रात्री बसलो होतो. कुठलाही उमेदवार बदलावा अशी आम्ही त्यांना कुठलीही सूचना दिली नाही. परंतु काही उमेदवार एकनाथ शिंदेजींनी तिथल्या सर्वेक्षणावर बदलले असतील, त्यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून जे काही त्यांना वाटलं असेल त्यांचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. भाजपाचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहे. त्यांनी उमेदवार का बदलले याबद्दलचं उत्तर देणं मी काही संयुक्तिक नाही. त्याचं सर्वेक्षण भाजपने केलं, काहीच संबंध नाही भाजपाचा. भाजपाला ज्या जागा आल्यात त्याचं सर्वेक्षण भाजपाने केलं आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या जागेचं सर्वेक्षण करायचा आमचा काहीच संबंध नाही. अजितदादाच्याही जागेचा संबंध आमचा नाही. पण एक बाब खरी आहे, आम्ही चौघही बसून एकंदरीत भाजपचे निर्णय केले जे आम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला पाठवले. भाजपच्या सर्व उमेदवाराची यादीसुद्धा एकनाथजी आणि आम्ही अजित पवारांकडे ठेवली आहे. त्याच्यावरही चर्चा झाली. शेवटी जर 45+ जागा जिंकायच्या असतील तर आपण महायुती जे केली आहे तर महायुतीच्या घटक पक्षाला एकामेकाला विश्वासात घेतलं पाहिजे, एवढंच फक्त झालं आहे. बाकी आम्ही त्यांच्या उमेदवाराबद्दल काही बोललो नाही. त्यांच्या पक्षाबद्दल त्यांना अधिकार आहे. भाजपने एक मित्रपक्ष म्हणून त्यांना आम्ही यादी शेअर केली आणि त्यांनी त्याला मान्यता दिली. खरं तर आमची जबाबदारी होती त्यांना आमची यादी देणे आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय केला. बावनकुळे जी मुझे बताइए कि संजय निरुपम के बारे में अभी आपने बात की. संजय निरुपम ये वही व्यक्ति हैं जो सर्जिकल स्ट्राइक के वक्त मोदी के खिलाफ उन्होंने बहुत सारे वक्तव्य किए थे और अभी आपके एक बीजेपी के नेता है मोहित कंबोज जो मुंबई में, उन्होंने कहा है कि ऐसे जो बिना जनाधार वाले नेता को हम बीजेपी बिल्कुल उसका विरोध करेंगे. क्या कहेंगे? संजय निरुपम ने तो बात नहीं कही बीजेपी में आने की, ना मैंने कही बात बीजेपी में आने की. उन्होंने कांग्रेस पार्टी छोड़ दी है ये कहा. कांग्रेस पार्टी को रोज लोग छोड़ रहे. बूथ के कार्यकर्ता भी कल कांग्रेस पार्टी छोड़ेंगे. बूथ पे भी बड़ा अनरेस्ट कांग्रेस पार्टी में. कोई बात करने वाला नहीं कांग्रेस पार्टी का नेता, बूथ को कार्यकर्ता को संभालने वाला. हम पिछले 14 महीने से बूथ पे बात कर रहे हैं. हमारा हर कार्यकर्ता 97,325 कार्यकर्ता हमारे कांटेक्ट में है. 33,325 कार्यकर्ता मेरे से बात कर सकते हैं जो सुपर वॉरियर है. हमने योजना बनाई है, हम उनसे बात करते हैं, SMS का जवाब देते हैं, उनका सुख दुख. अभी मैं लातूर से आया हूँ, सुपर वॉरियर और बूथ अध्यक्ष की बात करके आया हूँ. हमारे यहाँ बात करने की सिस्टम है.
हमारे यहाँ यूनिट्स है, हमारे यहाँ उतने नेता अवेलेबल है, हमारे पास विधायक सांसद सारे बात करते हैं हमारे बूथ के अध्यक्ष के साथ। तो हमारे अप्रोच है, उनके यहाँ कोई अप्रोच नहीं, कोई बात करता नहीं है। कांग्रेस के सारे कार्यकर्ता तितर बितर हो चुके हैं। नहीं तो वो आएंगे तो आप उनका स्वागत करेंगे संजय निरुपम का? देखिए, अगर वो इच्छा व्यक्त करते तो मैं एक ही बात कहता हूं, मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत के संकल्प को साथ देने के लिए कोई भी आएगा तो भारतीय जनता पार्टी स्वागत करेगी। हमें एक एक आदमी को जोड़ना है। व्यक्ति वहां क्या है मुझे नहीं मालूम, लेकिन भारतीय जनता पार्टी में आने के बाद हमारे विचारधारा, हमारे संस्कार के आधार पर काम करना पड़ेगा। विचारधारा और संस्कार के आधार पर कोई काम करता है। कल क्या हुआ पास्ट मुझे नहीं मालूम किसी का, रोज व्यक्ति का विचार बदलता है, लेकिन विचारधारा पक्की चाहिए। कुछ इसका क्या संबंध आता है? कल आप कांग्रेस पार्टी में थे, आपको नहीं पटे विचार। मोदी जी के विकसित भारत के लिए कोई साथ देने को तैयार है तो मैं पार्टी में उसको लेना चाहूंगा, जो भी आता है उसको लेना चाहूंगा। हमारी पार्टी हमको बढ़ानी है, हम तो कोई सन्यासी नहीं है, हमको पार्टी बढ़ानी है। कर्नाटक में यही कहा था, कर्नाटकमध्ये हेच बोलले होते। कर्नाटकमध्ये घरोघरी जाऊन ॲफिडेव्हिट घेतले, ॲफिडेव्हिट दिला लोकांना, आम्ही हे करू, आम्ही अन्न, आम्ही हे फ्री देऊ, आम्ही ते फ्री देऊ, वीज फ्री देऊ, अन्न फ्री देऊ, सारा फ्री देऊ। जनतेला ॲफिडेव्हिट दिलाय काँग्रेसने, घरोघरी जाऊन फॉर्म भरल्या लोकांचे। आज कर्नाटकमध्ये बघा काहीच दिलं नाहीये। पुन्हा एकदा खोटेपणा करतील, मतं घेण्याकरता खोटं सांगतील, करणार काहीच नाही। आणि त्यांनाही माहिती आहे अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, ये होने वाला है। इसलिए जो भी आश्वासन दे रहे, जे ते आश्वासन देतात आहे हे पुन्हा खोटं आश्वासन देतात आहे। बावनकुळे साहेब, सारंग गटारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्यांनी चक्क म्हटलं की ही जी सीट आहे ही भाजपाची सीट नाही आहे, 2014 मध्ये पण नव्हती, आज पण नाही, ते स्वतःच्या भरोशावर निवडून येतात, ती काही सीट भाजपाची आहे नाही का? व्यक्तिगत आपलं मत मांडायला सर्वांना अधिकार आहे। राहिला प्रश्न नागपूरच्या सीटचा, ही गोष्ट खरी आहे की नितीनजींनी संघटनेला उंची दिली आहे। नितीनजी जेव्हा उमेदवार आहेत त्यांना मानणारा एक वर्ग आहे वेगळा, जो जात धर्म पंथ याच्या आधाराच्या वेगळा आहे। त्यामुळं त्यांनी व्यक्तिगत मत मांडला आहे, पण नितीनजींच्या आतापर्यंतच्या जीवन कार्याचा विचार केला तर पक्षाची उंची ही नितीनजींनी फार वाढवलेली आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं काही असे स्टेटमेंट आले तर ते व्यक्तिगत स्टेटमेंट आहेत असं विचार करू। आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे की मोहिते परिवाराला सोबत ठेवण्याकरता त्यांचा परिवाराचा मान सन्मान राजकीय उंची ही मोहिते परिवाराला जेव्हापासून भाजपमध्ये आहे तेव्हापासून उंच करण्याचा प्रयत्न केला आहे। काही गैरसमज झाले आहेत, ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न होईल। प्रत्येक बूथवर 30 ते 40 कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे, प्रत्येक बूथवर 97,000 गुणीला जे काही तुम्ही ठरवलं आहे त्यानुसार 3-4 लाख कार्यकर्ते भाजपमध्ये येतील। मोठे चेहऱ्याचा विचार जसं जसं मोदींचं वादळ, मोदींच्या प्रचाराचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात चालू होईल, आता मोदीजी 8 तारखेला चंद्रपूरला आहे 5 वाजता, मोदीजी 10 तारखेला 5 वाजता कन्हानमध्ये रामटेक लोकसभेत आहे, पश्चिम विदर्भातही मोठ्या प्रमाणावर सभा आहे मोदींच्या। जसे जशी मोदींची सुनामी महाराष्ट्रात येईल तसे तसे तुम्हाला अजून काही मोठे पक्षप्रवेश झालेले दिसतील। रामटेक आणि नागपूरची सभा रामटेकमध्ये आहे, गडचिरोली आणि चंद्रपूरची सभा चंद्रपूरला आहे। 2 लोकसभा साधारण जोडलेल्या आहेत। जसे जसे निवडणुका टप्पेवाईज समोर जातील तसतसे टप्पे येतील। आम्ही विनंती 14 सभाची केली आहे।
हैं मैदान में उतरने के लिए, लेकिन अभी तक कुछ क्लियर। भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता लड़ना चाहता है, लेकिन वो सीट एकनाथ शिंदे जी के पास है। थैंक यू, धन्यवाद। नाही, असं काही म्हटलं नाही. मला त्याची माहिती मी घेतो आहे. छह अप्रैल भारतीय जनता पार्टी की स्थापना हुई थी। कल 6 अप्रैल 2024 को भारतीय जनता पार्टी का स्थापना दिवस है। भारतीय जनता पार्टी के बूथ के अध्यक्ष और हमने 33,925 कार्य नेताओं को स्थापना दिन के इस हमारे शुभ दिवस पर बूथ पर जाकर झंडा वंदन करना, जनसंघ और भारतीय जनता पार्टी के स्थापना से जो कार्यकर्ता वरिष्ठ कार्यकर्ता है उनका स्वागत करना, साथ साथ में नमो ऐप जो हमारा है, जो मोदी जी को फॉलो करता है, नमो ऐप के माध्यम से 50 से 100 घर जाकर 10-10 रुपए का डोनेशन लेना और भारतीय जनता पार्टी में आना चाहते हैं ऐसे बूथ के कार्यकर्ता जो दूसरे पार्टियों में हैं, उनको पार्टी प्रवेश के लिए जो आना चाहते हैं उनको पार्टी में लेना। ये 4 कार्यक्रम हम कर रहे हैं। मुझे विश्वास है हर बूथ पर 40-50 दूसरे पार्टी के कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी में कल आएंगे, मोदी जी के विकसित भारत के संकल्प को साथ देंगे। महाराष्ट्र में 3 से 4 लाख कार्यकर्ता कल भारतीय जनता पार्टी में पक्ष प्रवेश करेंगे, ऐसा मुझे दिखता है। मैं कल ही बता पाऊंगा शाम को कि कितने कार्यकर्ताओं ने पार्टी में प्रवेश लिया है। देवेंद्र जी खुद सुपर वॉरियर है। 2 बूथ पश्चिम दक्षिण के 5 नंबर और 6 नंबर बूथ पर देवेंद्र जी 3 घंटा रुकने वाले हैं और 3 घंटे में 50 घरों में जाकर नमस्कार कर मोदी जी का नमस्कार 50 घरों में जाकर नमस्कार करने वाले हैं। नितिन जी भी कल मध्य नागपुर के बूथ पर जाएंगे। मैं भी कल कामठी विधानसभा के 28 और 29 नंबर बूथ पर 3 घंटे रहने वाला हूं और हमने जो बड़े नेता हमारे सारे हैं, हमारे सारे सांसद, हमारे सारे विधायक जो सुपर वॉरियर है, ये सारे सुपर वॉरियर, हमारे केंद्रीय मंत्री, स्टेट के मंत्री, सारे लोग कल बूथ पर जाने वाले हैं। 33,700 कार्यकर्ता जो प्रमुख नेता है हमारे पंचायत से पार्लियामेंट और तालुका अध्यक्ष से प्रदेश अध्यक्ष तक, ये सारे नेता कल बूथ पर होंगे और हम सारे बूथों पर जाकर पार्टी को मजबूत करने का काम करेंगे। ये कल का हमारा स्थापना दिन का कार्यक्रम है और साथ साथ में 9 तारीख को गुड़ी पाड़वा है। विकासाची गुड़ी ऐसा हम एक संकल्प कर रहे हैं और वो विकासाची गुड़ी इस नाम पर महाराष्ट्र में हर बूथ के ऊपर महिला मोर्चा, हमारी महिलाएं, ये गुड़ी जो विकास की गुड़ी है ऐसा, और सारे लोगों को साथ बातचीत करके शुभकामनाएं देगी। 11 तारीख को महात्मा फुले जी की जयंती है। हर बूथ पर महात्मा फुले जी को वंदन करके
हमारे बूथ के 50-60 कार्यकर्ता एक साथ आकर घर से टिफिन लाएंगे, घर घर से टिफिन लाएंगे, कोई भी एक जगह खाना नहीं बनाएगा। मैं भी 28 नंबर बूथ पर टिफिन बैठक लूंगा, देवेंद्र जी भी लेने वाले हैं। सारे बूथों पे टिफिन बैठक होगी और बाद में हम हमारी जो वहाँ की वोटिंग लिस्ट है उसका भी अध्ययन करेंगे, कौन सा वोट कहाँ पर है उनके पास भी जाएंगे। और 14 अप्रैल को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती है। कांग्रेस पार्टी ने फिर एक बार समाज के मन में कन्फ्यूजन की राजनीति की है। कांग्रेस पार्टी कन्फ्यूजन के आधार पर जीना चाहती है और जीती आई है आज तक। फिर कांग्रेस पार्टी ने कहा है कि मोदी जी आएंगे तो संविधान बदल देंगे। हम कांग्रेस पार्टी को जवाब देना चाहते हैं, मोदी जी पहली बार प्रधानमंत्री बने, संसद में जब वो गए पहली बार तो माथा टेक कर गए। पहले प्रधानमंत्री है, माथा टेक कर गए थे संसद में देश के इतिहास में, और उन्होंने संविधान को गीता, कुरान, बाइबल के ज्यादा, संविधान हमारा धर्म ग्रंथ है, इसके साथ हम संविधान को हाथ में लेकर विश्व का सबसे अच्छा देश भारत को बनाएंगे, ये मोदी जी ने कहा। और ये कांग्रेस पार्टी वोटों की राजनीति के लिए, भारतीय जनता पार्टी संविधान ही बदल देगी, ये भाषा कर रही है, इसका भी हम जिक्र करेंगे। 14 अप्रैल को महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की जयंती हर बूथ पर होगी, 97,325 जगह पर होगी, ये हमने निर्णय लिया है। भारतीय जनता पार्टी पिछले 10-12 महीने से मोदी जी के नेतृत्व में काम कर रही है चुनाव का, और हमने जो संगठन खड़ा किया है अनेक सालों से, 1980 से, ये संगठन कितना मजबूत है। महायुति जो हमारी है, ये महायुति के साथ मिलकर हम 11 पार्टी मिलकर हम लोग बूथ पर चुनाव लड़ेंगे। हमारा चुनाव कोई कैंडिडेट का चुनाव नहीं, मोदी जी का चुनाव है। मोदी जी और बूथ, ये हमारा चुनाव का आने वाले दिनों में प्रचार योजना होगी चुनाव की, मोदी जी और बूथ। और विकसित भारत के संकल्प के लिए मोदी जी को साथ देने के लिए जनता हमको साथ देगी। मुझे लगता है कि 45+ सीटें हम लोग जीतेंगे, महायुति जीतेगी। हमारा संगठन, एकनाथ जी का संगठन, अजीत दादा का संगठन मिलकर और 11 पार्टियों के साथ मिलकर हम लोग अच्छा प्रदर्शन करेंगे। मुझे जनता पर विश्वास है कि जनता हमें साथ देगी, मोदी जी के विकसित भारत की गारंटी को साथ देगी, और निश्चित रूप से हम लोग अच्छा प्रदर्शन महाराष्ट्र में करेंगे, ऐसा मुझे लगता है। कांग्रेस के 2 महासचिव आज नागपुर, केंद्रीय महासचिव 2 आज नागपुर में थे, मुकुल वासनिक और महाराष्ट्र के प्रभारी कांग्रेस के। उनका ऐसा कहना है कि उनको परिवर्तन की लहर दिख रही है, और जो 400 का आंकड़ा पार की बात कर रहे हैं, 45+ की बात कर रहे हैं, ये कुछ नहीं है, सिर्फ ये हवा है, परिवर्तन की लहर दिख रही है। कांग्रेस पार्टी हवा महल है, ऊपर ऊपर घूमती है, नीचे की स्थिति उनको मालूम नहीं है, नीचे की स्थिति उनको मालूम नहीं है। जो पार्टी रोज डूब रही है, रोज पार्टी लोग छोड़ रहे हैं, उनके कार्यकर्ता और नेताओं को नहीं संभाल पा रही है। मुझे लगता है दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा, ज्यादा समय नहीं बचा है। मोदी जी के विकसित भारत के संकल्प को जनता साथ देगी, मुझे पूरा विश्वास है। हम अभी जिलाधिकारी कार्यालय में भी जा रहे हैं। विलास मुत्तेमवार जी ने कल मोदी जी के ऊपर जो टिप्पणी की है और चुनाव आयोग उन पर कार्रवाई करे। मोदी जी के उनका अश्लील भाषा में उन्होंने टिप्पणी की है, उसका हम अभी कंप्लेंट करने जा रहे हैं, तकरार करने जा रहे हैं। और चुनाव आयोग
ऐसे कांग्रेस के नेता जो मोदी जैसे व्यक्तित्व के ऊपर घिनौनी करतूतें, घिनौनी शब्दों में उनके ऊपर आलोचना करते हैं, हम निश्चित रूप से उनकी भी तक्रार दाखल कर रहे हैं। स्थापना दिवस है, परसों गुड़ीपाड़वा है, भारतीय जनता पार्टी की सेपरेट विदर्भ का कोई तोहफा विदर्भ की जनता को मिलेगा? देखिए, हमारी मांग वही है, पहले से रही है, और उस मांग को हम पीछे नहीं छोड़ रहे, हमारे एजेंडा में है ही। योग्य वेळी योग्य निर्णय होतात। सामान्य जनतेने 15 लाख रुपये खात्यात मिळाले म्हणून त्यांची रॅली बाहेर पाठवून दिली। ह्या ज्या घटना आहे सामान्य जनतेच्या मनात आहे, 15 लाख 2 कोटी रोजगार, त्या संदर्भात आपण बोलताना दिसत नाही, काय विषय आहे? असा आहे, मागच्या 10 वर्षात प्रत्येक व्यक्तीचा जो विकास झाला आहे त्या विकासाचा ॲव्हरेज पकडला तर तुम्ही विदर्भात बघा, कुठल्याही रस्त्याला जा, कुठल्याही नागपूर शहर बघा, किती नागपूर शहरात मागच्या 10 वर्षामध्ये या नागपूर शहराला विकासाची गिफ्ट मिळाली है। 10 सालों को पहले नागपुर शहर को गूगल मैप पे डालिए, महाराष्ट्र को गूगल मैप पे डालिए और अभी डालिए, तो आपको दिखेगा कि महाराष्ट्र कितना सामने गया है। तो विकास के लिए जो योजनाएं बनाई गई वही योजना जनता के लिए होती है। विकास का जो पैसा आता है वही जनता के लिए आता है। किसी के अकाउंट में 15 लाख डालने से थोड़ी विकास होता है। उनके गांव का विकास, एक गांव का रास्ता बनता है वो 5 करोड़ 10 करोड़ का होता है। एक गांव के लिए कोई खेत में जाने का रास्ता बनता है वो विकास होता है। आखिरी सरकार, आप देखिए, किसानों के अकाउंट में पैसे गए। उसके बाद अगर देखें आपने तो विश्व में सारे देशों में यूरिया 2700, 2800, 2900 रुपये रेट है, लेकिन 10 लाख करोड़ की सब्सिडी मोदी जी ने दे दी। 10 लाख करोड़ की सब्सिडी मोदी जी ने दी यूरिया के लिए, और यूरिया को 270 रुपये में कायम रखा है। 270 रुपये का रेट रखा यूरिया का, जो किसानों के लिए वरदान साबित है। 10 लाख करोड़ रुपए दे दिए यूरिया के लिए, अकेले यूरिया के लिए। ये सारे एवरेज अगर मिलाएंगे 10 साल के तो वही पहुंच जाते हैं जहां मोदी जी ने आश्वासन दिया था। देश में कर्जा कितना हुआ ये भी बता दीजिए सर। कर्जा के तले देश उसका विकास एक तरफ तो हो रहा है मगर कर्जा भी बढ़ रहा है देश में। निर्मला सीतारामन जी ने ऑलरेडी कांग्रेस की सरकार का व्हाइट पेपर